बातमी राजकीय वर्तुळातून आहे। मनसे आमदार राजू पाटील भाजपच्या दालनामध्ये गेल्याचं पाहायला मिळत आहे। तर मनसे आमदार राजू पाटील हे सध्या भाजपच्या दालनामध्ये पोहोचलेले आहेत। आज आपण पाहतोय विधान परिषदेच्या या 11 जागांसाठी 12 उमेदवार सध्या निवडणुकीच्या रिंगणात आहेत आणि त्यांच्यासाठी मतदान केले जात आहे। या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर मनसे आमदार राजू पाटील सध्या भाजपच्या दालनामध्ये पोहोचलेत। गणेश कवडे आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। गणेश, मनसे आमदार राजू पाटील भाजपच्या दालनामध्ये पोहोचलेत, काय अधिकचे अपडेट्स आहेत? नक्कीच मनसेचे एकमेव उमेदवार आमदार असणारे राजू पाटील देखील आहे ते भाजपच्या कार्यालयात आलेले आहेत। त्यामुळे कुठेतरी मनसेचं मत देखील आहे ते महायुतीच्या बाजूने पडताना पाहायला मिळतं। त्यामुळे कशा पद्धतीने कोणाला प्रेफरन्सनी मतदान करायचं आणि यासाठीच ही प्रक्रिया समजून घेण्यासाठी भाजपच्या कार्यालयामध्ये राजू पाटील आल्याचं समजतं। त्यामुळे राजू पाटील नेमका आता कोणाला हे मतदान देतात हे देखील पाहणं गरजेचं आहे, कारण ज्या पद्धतीने राज ठाकरे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।